ही जीवन कहाणी अथक प्रयत्नांची, स्मरणाने वाढे उमेद जगावयाची. प्रेरित प्रेरणा हा जीवन कर्मी जगला, कितीकांना देई आशा फुलावयाची. डॉक्टर मोह पिंपळखरे जन्मशताब्दी वर्षानिमित्त आजच्या आपल्या व्याख्यात्या आहेत विनया विनायक देव. विनया विनायक देव ह्या BCom शिकलेल्या आहेत. संस्कृत या विषयात त्यांनी BA, MA, MA मीमांसा या सर्व परीक्षांमध्ये प्रथम क्रमांक मिळवून या पदव्या प्राप्त केलेल्या आहेत. आकाशवाणीवरून त्यांची 50हून अधिक भाषणं प्रसारित झालेली आहेत. BSNLमध्ये त्यांनी 25 वर्ष नोकरी केलेली आहे आणि VRS घेऊन त्या टिळक महाराष्ट्र विद्यापीठामध्ये संस्कृतचं अध्यापन करत आहेत. त्या संस्कृत कथाकथनही करतात. ऐकूया विनया देव यांच्याकडून कालिदासाचं मेघदूत. पूर्वमेघाची सुरुवातच आपण पाहतो. कश्चित कांता विरह गुरुणा. अस्ति कश्चित वाघ विशेषः असा पत्नीने विवाहाच्या रात्री प्रश्न विचारला आणि अडाणी पतीनं उत्तर न दिल्यानं त्याला तिनं हाकलून दिलं. पुढे कालिदास बनलेल्या या महाकवीनं शिव आणि पार्वती कृपेने एकेका शब्दातून एक एक अलौकिक काव्य रचलं असं सांगितलं जातं. अस्ति या शब्दापासून अस्त्युत्तरस्यां दिशी देवतात्मा हे कुमारसंभव महाकाव्य, कश्चित या शब्दापासून कश्चित कांता विरह गुरुणा हे मेघदूत केली काव्य आणि वाघ या शब्दापासून वागर्थाव्यो संपृक्तौ हे रघुवंश महाकाव्य निर्माण झालं. या कथेची सत्यता अज्ञात, पण संदेश फार मोठा आहे. अवहेलनेतून सुद्धा अलौकिकतेकडे प्रवास कसा करायचा हे कालिदास आपल्याला शिकवून जातो. जो परमेश्वराच्या अधिष्ठानाची जाण ठेवून पराकाष्ठेचे प्रयत्न करून सत्वाने जगून दुःख गिळतो आणि आनंद वाटतो, हा कश्चित शब्दाचा खरं तर पहिला संदेश. पूर्वमेघ हे शापादी काव्य आणि विप्रयोगांत काव्य, म्हणजे कडव्याची सुरुवात शापाने झाली आहे आणि शेवटच्या कडव्याचा शेवटचा शब्द विप्रयोग. त्यामुळे कारुण्याचा झाकोळ नाकारता येत नाही. तरीही शृंगाराच्या मोहक लावण्यमयी विद्युत उन्मेषांनी मन प्रसन्न होतच होतं. असं हे विप्रलंब शृंगार आणि कारुण्यानं विनटलेलं आगळं वेगळं केली काव्य. आषाढाचा पहिला दिवस. आषाढातला मेघ हत्तीसारखा वाटला. मातंग हे स्पर्श तत्वाचं उदाहरण असं मानलं जातं आणि त्यामुळे हत्तीला पाहिल्यानंतर विरहार्थ अशा यक्षाला प्रियेला भेटण्याची ओढ लागणं स्वाभाविकच. कश्चित कांता विरह गुरुणा या शब्दामध्ये कांता हा शब्द फारच सुभग आहे. सुभग शब्दकळेचा भोगता असणाऱ्या कालिदासानं रसिकाला याच शब्दानं पहिल्यांदा आकृष्ट केलं. जाया, पत्नी, भार्या हे अनेक शब्द, पण कांता म्हणजे लोभस, मोहक आणि मुख्य म्हणजे हवीहवीशी वाटणारी पत्नी. नववधूस ती प्रणय वेड्या यक्षाचं नाव टाळलं आणि कश्चित शब्द वापरला, कारण चुकणाऱ्या दुर्दैवी जीवाचं प्रतीक म्हणजे कश्चित शब्द. आणि दुसरं म्हणजे दुःखी जीवाच्या नावाच्या चर्चेत कुट्याळ रमतात सुजाण नाही असं पदोपदी अपर पर्याय असहिष्णुत्व तत्व दाखवून देणारा हा विचारी महाकवी. 1 वर्षाची अवघड शिक्षा आणि तीही एवढ्याशा चुकीसाठी. पण इथे यक्ष विरहार्थ प्रेमी जीवाचं प्रतीक बनतो. रामगिरीच्या आश्रमातून भटकतो. आश्रमेषु हे बहुवचन खूप बोलकंय. सैरभैर यक्ष एका ठिकाणी राहू शकत नाही आणि त्यामुळे इथून पुढे तो भटकणारा यक्ष मूर्तिमंत विरहाचं रूप बनून जातो. त्यात शापानं त्याचं दिव्यत्व पण काढून घेतलं. हे तर जखमेवर पुळी असावं असं दुःख. पण एक लक्षात घ्यावंसं वाटतं की यक्षाची विरह व्यथा उलगडणारे हे काव्य हे जीव घेणं रडगाणं नाही बनलं. उलट ते रसिकाला काव्यानंदाची समाधी साधून देणारं चैतन्यदायी केली काव्य बनलं. यातच कालिदासाच्या ग्रथन कौशल्याची चुणूक जाणवते. आषाढीचा मेघ त्याला अस्वस्थ करतो, कारण मेघाचा गुण व्याकुळता आहे. या कुसुमाग्रजांच्या पंक्तीचं ते स्मरण करून देतो. धूर, ज्योती, सलिल आणि मरुद हा घनगोळा, याला संदेशाचे अर्थ काय कळणार?
हे यक्ष विसरून जातो. कारण कालिदास म्हणतो, कामार्थ बनलेला जीव चेतन आणि अचेतन या विवेकामध्ये कृपण बनून जातो. कृपण शब्द खूप बोलका आणि गोड आहे, रसिकांचा लाडका आहे. कारण कृपण म्हणजे हातात धन असतं पण द्यायची वृत्ती नसते. तसं यक्षाला ज्ञान आहे पण कामार्थतेने त्याची वृत्ती, त्याची बुद्धी तिथे काम करेना आणि म्हणून तो आश्रमातनं भटकत भटकत पुढे जाऊ लागला. पण मेघ कुलीन, इंद्रदरबारीचा अधिकारी म्हणून प्रकृती पुरुष असा तो, म्हणजे इंद्राच्या दरबारातला महत्वाचा माणूस, हवे ते रूप घेणारा, म्हणून त्याला याचना केली. कारण दैववशात याचना करावी लागली. याचना करण्याची वृत्ती तर यक्षाची कधीच नव्हती. पण तिथेही अधमाकडून लाभ सुजाण टाळतो, त्यापेक्षा सत्वप्रवण जीवाचा नकार तो पत्करतो, हे तत्व दाखवले. याच्या मोघा वरमधिगुणे, याच्या मोघा वरमधिगुणे नाधमे लब्ध कामा. रती आणि नीती यांचा मनोज्ञ मिलाफ इथूनच दृष्टीस पडायला लागतो. देवयोनीतली नायक नायिका ही केली काव्याची नायक नायिका. शापाने धनाचे पाय भले जमिनीला लागले पण ते मातीचे बनले नाहीत, हे कालिदास सुरुवातीलाच या श्लोकातून सुचवतो. कारण प्रियेच्या विरहात व्याकुळ असा यक्ष नीतिभ्रष्ट कधीच झाला नाही. पूर्वमेघात यक्ष उत्तरेकडे जाताना वाटेत लागणारे प्रदेश, रीती, परंपरा, संकेत इतकंच काय तर सोबती यांचेही तपशील आले आहेत. एखाद्या मित्राला प्रवासाला जाताना आपण किती सूचना देतो त्या सुद्धा इथे सहजतया आलेल्या आहेत. मंद, अनुकूल वारे, चातक, बलाकमाला हा तुझा प्रवास सुखद करतील. कमलदेठाची शिदोरी घेऊन जाणारे हंस तुझे सहप्रवासी होतील. रामाच्या पदचिन्हांनी युक्त असं रामगिरी हा तुझा मित्र तुला भेटेल. मोरपिसारा धारण करणारा सावळा विष्णू असावा, तसं रत्नांप्रमाणे मोहक अशा त्या इंद्रधनुच्या एका तुकड्यात तू शोभून दिसशील. या वर्णनात चित्रकारितेचं लोभ स्वरूप मन वेधून घेतं. शृंगार हा स्थायीभाव असणारा कालिदास मेघाला सांगतो, वाटेत विविध कटाक्ष तुला भुलवतील. खूप अचूक आणि सूक्ष्म मनोव्यापार तो रंगवतो. सौंदर्य तृष्णा आणि कल्याण कामना ह्या पुरुष हृदयातल्या सनातन उर्मी आहेत. त्यामुळे विविध प्रियेंकडे तो जेव्हा बघतो आणि त्यांचे कटाक्ष तो स्वीकारतो, तेव्हा त्याला एक ग्रे शेड कधीच येत नाही. एका कटाक्ष एवढ्या विषयावर सुद्धा इतकं बारकाव्याने आणि वैविध्यपूर्ण चित्रण कालिदासाने केलंय. जसं तुझ्या गडगडाटाने पर्वत शिखर उडेल काय या विचारानं सुंदर अशा निष्पाप सिद्ध स्त्रिया विस्मयाचे कटाक्ष तुझ्याकडे टाकतील. तर शेतकरी स्त्रिया निष्पाप, प्रेमळ, निर्व्याज कटाक्ष टाकतील. कारण अन्नदाता आला ग या आशेने बघतील. आणि अशा त्या कटाक्षांकडे जनपद लोचनैही पीयमानः, म्हणजे त्या शेतकरी कातकर्णी ह्यांच्या दृष्टीने तुला जणू ओवाळून टाकलंय असं बघणाऱ्या त्या स्त्रियांच्या कटाक्षांचं सुंदर वर्णन केलंय. कारण शेतीचं सोळा आणि पीक तुझ्यावर अवलंबून ना. पिकलेल्या पाडाला आलेली फळं, रानटी आमराई, न वेडावलेला आम्रकूट आणि तुकतुकीत सावळा असा तू मेघ, हे दृश्य हे पृथ्वीचा स्तन वाटेल आणि स्वर्गीय जोडपी हे बघून मोहरतील असं वर्णन केलंय. रेवा नदीच्या खळखळणाऱ्या झऱ्यांना, खडकाळ अशा त्या झरांमध्ये हत्तीच्या पाठीवरील नक्षीची तो उपमा देतो. तर एकीकडे सारंग रानकेळीची पहिली फुलं खाऊन तृप्त होतील असे छोटे छोटे देखावे दृश्य रंगवून तुझा मार्ग कसा सुखद आहे, नयनरम्य आहे हे तो सुचवतो. मध्येच जांभूळ बनानं वेग अडवलेलं पाणी तू पोटभर पिऊन घे रे असं तो सांगतो. आणि पोट रिकामं ठेवू नको आपण असं सांगत नाही का प्रवासात. हे सांगताना तो म्हणतो तू रिकामा राहू नकोस. पूर्णता हे गौरवाचं स्थान आहे आणि रिक्तता हे उपेक्षेचं, असं जाता जाता एक व्यावहारिक तत्व अर्थांतरण्यास अलंकाराच्या माध्यमातून तो सुचवून जातो. नद्यांची वर्णनं तर इतकी थक्क करणारी आहेत. नद्यांची लोभस रूप तुला सखी, प्रेयसी यांच्या समान भासतील.
हे सांगताना यक्ष मनाचा मोठेपणा दाखवतो, कारण तो विरहाने व्याकुळ आहे. पण तो मेघाचं सुख बघतो. वेत्रवती, बेटवा, तिच्या लाटा या भुवयांसारख्या वाटतात आणि धनुष्याकार भुवया असाव्यात तशा त्या वक्राकार नाचणाऱ्या लाटा, असं त्या वेत्रवती प्रियेचं मुख जणू ती तर कांता, तू तिचा कांत बघ, तिची उपेक्षा करू नकोस, ही रम्य उत्प्रेक्षा आहे. चराचर सृष्टीतील प्रणय किंबहुना सृष्टीच्या सृजनशीलतेचं मर्म असा शृंगार रंगवताना कालिदास बहरतो आणि त्याचा यक्ष स्वार्थी आणि दुःख कुरवाळणारा राहत नाही. उलट प्रवासात आपण सांगतो ना की जरा वाट वाकडी करून जा, वक्र पंथा असं वर्णन केलेलं आहे, आणि लवकर जवळच्या बाजूची काही 4 स्थळं बघून या, कारण पुन्हा जाणं होत नाही ना. तसं तो मेघाला वक्र पंथा ह्या श्लोकापासून सांगतो की अरे, विरहानं कृश झालेल्या निर्विंध्या नदीला वृष्टीनं पूर आण, तिची समजूत काढ आणि अलका नगरीकडे जाताना थोडीशी वाट वाकडी करून उज्जैनी पण जरूर बघ. उज्जैनी हे कालिदासाचं लाडकं शहर, त्याच्या हृदयातल्या कप्प्यात त्याला अत्तराच्या कुपीसारखं त्यानं जपून ठेवलंय. सवड मिळताच तो उज्जैनीतच हरवून जातो. नागर स्त्रियांच्या विजेमुळे घाबरलेल्या चंचल विरविळणाऱ्या कटाक्षांनी तू रमला नाहीस तर फसलास रे बेट्या असं बजावतो. लोला पांगैर यदीन रमसे लोचनैर वंचितोसी. मी दुःखात, माझं काम ताटकळेल, तू इकडे तिकडे न बघता तडक जा हा, असं मेघाला यक्ष मुळीच म्हणत नाही. हे विचार यक्षाच्या स्वच्छ रसिक मनाला सतावतच नाहीत. असं म्हणतात, सुभाषित, गीत आणि रमणीच्या कटाक्षांनी ज्याचं मन रमत नाही तो एकतर मुक्त नाहीतर पशु. कवी हेच सुचवतोय. निर्विंध्या नदीच्या वर्णनात उत्तान शृंगार आलाय, पण तरी तो मनोहर आहे. निसर्ग हा कालिदास कधीच वेगळं पिक्चर म्हणून दाखवत नाही, तर निसर्गाला तो पात्र करून घेतो. कोण साथ घालतंय, कोण प्रतिसाद देते हे कळत नाही, इतके हातात हात घालून मानवी भावभावना आणि निसर्गाची वर्णनं तो सुंदर मिलाफाने रंगवतो. नदीतला भोवरा म्हणजे त्या कांतेची किंवा प्रेयसीची नाभी, खडकातून वाहताना त्या नदीची होणारी हालचाल म्हणजे जणू नायिकेचं ठुमकत चालणं. ही पुन्हा मेघाची कांता, हंस पक्षांची रांग हा कमरपट्टा, तिच्यातील जल तू पी असं तो सांगतो. इथे जल शब्दासाठी रस शब्द वापरलाय, ही सुभग शब्दकळा, हा ध्वनी, ही व्यंजना, हा काव्याचा आत्मा. कारण रस शब्दाचा एक अर्थ जल आहे, तर रस म्हणजे शृंगार रस. त्यामुळे इथे रसाभ्यंतर भव म्हणजे रस पोटभर घे. इथे रस म्हणजे शब्दशः अर्थ जल आणि ध्वनीचा अर्थ की त्या विलासिनी प्रणयीचं जे तिने केलेलं निमंत्रण आहे त्याचा स्वीकार कर, तिचा अवघेर करू नको तिच्या प्रेमाचा. हे प्रत्यक्ष जे कृश पात्र आहे त्यामध्ये मेघा तू बरस आणि फिकट पानांच्या पाचोळांनी पांडुच्छाया झालेल्या त्या युवतीची कृशता कशी जाईल अशी बरसात कर. हे संभोग शृंगाराचं सूचित असं वर्णन. तू लेडीज मॅन आहेस असं जणू तो मेघाला सुचवतो. ती झुरते हे तुझं सौभाग्य आहे, तू बरसात कर. इथे भूगोल काय तर पात्र जलमय होईल, पण श्लेषामुळे तू तिच्या प्रेमाचा स्वीकार कर आणि तिच्यामध्ये झुरून आलेली कृशता जाऊन चैतन्य कसं होईल ह्याचा विचार कर. लाडक्या उज्जैनीला कालिदास स्वर्गाचा तुकडा म्हणतो, कारण रत्न मोते धनानी संपन्न उज्जैनी आहेच, पण कालिदासाला इथे तत्वज्ञानही आठवतं. क्षीणे पुण्ये मर्त्यलोके विशंती हे तत्वज्ञान हाताशी घेऊन तो म्हणतो, स्वर्गातले लोक पुण्यक्षीण झाल्यावर खाली येतात. येताना ना चोरून त्यांनी हा स्वर्गातला एक झळाळता तुकडाच खाली आणलाय, ती म्हणजे माझी उज्जैनी. तिथला क्षिप्रेचा शीतल सुगंधी वारा हा प्रियेला आकृष्ट करणाऱ्या प्रियकरासारखा त्याला वाटतो. तो रसिक आणि कामुक आहे. पक्ष्यांची किलबिलाट किंवा कलरव हा कानांना तृप्त करणारा. समुद्राचं नाव रत्नाकर, पण सगळी रत्न ही जणू उज्जैनीतच आली आणि तो नावापुरता रत्नाकर झालाय, हे त्याचं वैभव.
उज्जैनीचा बाजार या रत्नांनी भरला आहे. हे भौतिक वैभव आणि शंकराच्या कंठाप्रमाणे नील असा सावळा रंग असणारा मेघाला शिवगण सुद्धा एकीकडे भक्तीने कटाक्ष टाकतील. आणि शिवाच्या अशा या मंदिरात सायंकाली संगीत सेवा तू कर, जसं त्याला वेगवेगळ्या विविध शृंगारिक आनंदाचं उधाण येईल असे अनुभव घ्यायला सांगितले. त्याचबरोबर मंदिर जवळ आल्यावर शिवभक्त कालिदास हा शांत झाला आणि तो आपल्या शिवाला विसरला नाही. समृद्धी, रसिकता, विलास, भक्ती, सौंदर्य, दिव्यता यांचं जणू आवार आगर म्हणजे उज्जैनी. नृत्य, संगीत ह्याचा तिथे सततच उत्सव चालू असतो. गणिका तुझ्याकडे भ्रमराच्या रांगेप्रमाणे कटाक्ष टाकतील. सायंपूजेनंतर शिवतांडव होईल तेव्हा सायंकालीन अरुण आरक्त जास्वंदा समान तळपणारा तू शिवाच्या बहुरूपी वृक्षांच्या वनाला विळखा घाल. का तर खूप गोड वर्णन आहे. पार्वती माता शिवाकडे बघेल, पण त्यांनी जे गजचर्म घातले त्यावर लाल रक्ताचे बिंदू आहेत, त्यामुळे तिच्या मनात एक किळस उत्पन्न होईल, शिसारी वाटेल. ती जावी म्हणून तू ते स्वतः त्या बाहूंच्या वनाला तुझ्या जास्वंद अशा लालसर अरुणिम्याने झाकून टाक. मग ती पार्वतीही तुझ्यावर खुश होईल, कारण की गजाची चर्मधारण करण्याची शिवाची इच्छा पूर्ण झाली आणि पार्वतीला शिवाकडे अखंड बघता आलं. हळूवार, तरल, निर्मत्सरी असा विरही यक्ष मेघाला म्हणतो. रात्री अभिसरिका प्रियतमाकडे जातील तेव्हा सोन्याच्या निकषाच्या रेषेप्रमाणे चमचम कर, म्हणजे एखादीच विद्युत लकेर चमकू देत, कारण ना खूप मोठा उजेड त्यांच्यावर पाडू नकोस आणि गडगडाटाने त्यांना बिलकुल घाबरवू नकोस. कारण आधीच वावरलेल्या त्या प्रियाकडे जातायत, तर त्या विक्लवास्ता हा एक विरही जीव दुसऱ्या प्रेमी जीवांच्या मिलनात कोणी विघ्न येऊ नये म्हणून मेघाला सूचना करतो. हेच त्याच्या मनाचं तरलपण आणि मोठेपण. आपल्याला वाटतं यक्ष रमला, प्रियेचं काय, पण कालिदासाला याचं भान नक्कीच आहे. पुढे यक्ष म्हणतो, मेघा तू पण रात्री पत्नीसह विसावा घे, पण सूर्य उगवल्यावर चटकन निघ, कारण ना सज्जन लोक मित्राच्या कामात दिरंगाई करत नाहीत. हे व्यावहारिक तत्व, हा अर्थांतरन्यास, रती आणि नीतीचा मिलाफाची जी उदाहरण आहेत ना, त्यातलं हे एक उदाहरण. खंडिता नायिका म्हणजे पतीनी जिचा अपमान केला आहे आणि परस्त्रीकडे जो रात्री जातो, तो नायक सकाळी त्या खंडिता नायिकेची आसव पुसायला येतो. घरी येताच नायक तिची आसव टिपतो आणि तिची समजूत काढतो. आता भूगोल बघा, सूर्य रोजच संध्याकाळी मावळतो आणि सकाळी उगवतो. तेव्हा कमलिनीच्या पानांवर दवबिंदू असतात. आता कवी म्हणतो, सूर्य ही कमलिनीच्या मुखावरील अश्रू दवबिंदू पुसायला येतोय आणि सूर्य खाली उतरत नाही, पण किरणरूपी करांनी, किरणरूपी हातांनी तो तिचे अश्रू टिपणार आहे ना, कारण रात्री तो त्यांच्याजवळ नव्हता. मग त्याच्या वाटेत मात्र मेघा तू येऊ नकोस. निसर्ग हे असं पात्र बनतं. दवबिंदू पहाटे सूर्य उगवल्यावर सुकतात ना, पण तू मध्ये आलास तर त्या जळफळतील, म्हणून त्यांच्या प्रेमाच्या मध्ये तू येऊ नकोस. गंभीरा नदीच्या बाबतीत तर खूपच रम्य कल्पना केली आहे. ती एक उदात्त नायिका आहे. तिचं पात्र प्रसन्न आहे, स्वच्छ आहे, अगदी तळ सुद्धा दिसत आहे. स्वच्छ जल हे सज्जन माणसाच्या प्रसन्न मनाचं प्रतीक आहे. स्वच्छ पात्रात प्रतिबिंब सूर्याचं पडणारच. आता ह्यातूनही त्याने एक सूचक असं मिलन दाखवलंय आणि त्यात पुन्हा एक सुभग शब्दकळेचं उदाहरण म्हणजे तुझा छायात्मा त्या नदीत प्रवेश करू दे. म्हणजे काय तर सूर्याचं प्रतिबिंब पडतं आणि जणू तो तुझा आत्मा आणि त्या प्रेयसीचा आत्मा यांचं मिलन होणार. आणि ती कशी शृंगार चेष्टा करतीये तर नदीतली सफर मासोळी ती उसळी घेईल आणि ते म्हणजे तिचे धवल कटाक्ष, त्यांना नाकारू नकोस. पहा, एक कटाक्ष विषय अनेकविध रंग भरून खुलवलाय हा कालिदासाचा विशेष.
पार्वतीपासून वारांगणेपर्यंत आणि सिद्धस्त्रीपासून शेतकरी स्त्रीपर्यंत प्रत्येकाचे कटाक्ष त्यांनी किती वैविध्याने अचूकपणे जिवंत केले हे त्याच्या नैपुण्याचं प्रतीक. प्रेयसीच्या कटाक्षाने घायाळ प्रियकर पाऊल पुढे कसं टाकणार? तू तर घननीळ कृष्णाचा वर्णचोर. नीलवर्ण अशा पाण्यासाठी तू नदीवर वाकलास की सिद्ध गंधर्वांचे कटाक्ष तुझ्याकडे पडतील. आणि इंद्रनील मणी हा मेरुमणी आणि एकपदरी मोत्यांची माळ म्हणजे फेसाळ अशा नदीचे झरे अशा तुझ्याकडे ते टक लावून बघत बसतील. शृंगार रसिकांना आकंठ बुडवणारा कालिदास औचित्याचं भान जरूर राखतो. सरस्वती नदीच्या वर्णनात तो तिला पवित्र माता मानतो. अंतःशुद्धस्त्वमपि भविता वर्णमात्रेण कृष्ण असे म्हणतो. म्हणजे मेघ बाहेरून सावळा पण आतून धवल, निर्व्याज, उदात्त, सगळ्यांना मदत करणारा. आणि म्हणून हा शब्द बोलका की बहिःशुद्धी हवीच पण अंतःशुद्धी अधिक महत्वाची. म्हणून सावळा मेघ हा बाहेरून सावळा पण आतून निष्पाप, निर्व्याज. पुढे कणखल तीर्थ लागेल, तिथे गंगा मातेचं दर्शन होईल. शंकरानं गंगेला आपल्या जणू डोक्यावर घेतलंय म्हणून पार्वतीचा जळफळाट होतो, ती रुसून बसते आणि गंगा मात्र हसतीये अशी एक इथे कल्पना आहे. यामध्ये गंगेचा जो धवल फेस आहे ना ते म्हणजे पार्वतीच्या रुसण्यावर केलेलं एक छद्म असणारा हसू. असा हा दृश्य पौराणिक संदर्भ दाखवणार. अशा तऱ्हेनं सरस्वती, गंगा, यमुना नदीच्या वर्णनात मात्र तो शृंगार आणत नाही तर मातृत्व बहाल करतो, देवत्व दर्शवतो आणि औचित्य साधतो. रसिक हो, अनौचित्यात ऋते नान्यत रसभंगस्य कारणम असं शास्त्र सांगतं. म्हणजे अनौचित्य हे रसभंग करतो हे भान ठेवून कवी तिथे शृंगारिक कल्पना करू धजत नाही. हिमालयात सरळ देवदार झाडं वाढतात, वणवे पेटतात, तेव्हा हे मेघा सहस्त्रधारांनी बरसून तू हिमाद्रीला शांत कर आणि मित्राचं कर्तव्य कर. कारण आपन्नार्ती प्रशमन फला संपदो युत्तमाना. उत्तम प्रकृतीच्या म्हणजे उच्च विचारधारेच्या जीवांची संपत्ती ही पीडितांना मदत करण्यासाठी असते हे तू विसरू नकोस. पण 8 पायाचे दुष्ट शरप पुन्हा पुन्हा वाटेत आले तर जरूर त्यांना झोडपून काढ ही नीती पण तो शिकवतो. कारण आर्जवम ही कुटिलेषु ननीती. शिवभक्त कालिदास पूर्व मेघाच्या सांगतेला शिवाला प्रदक्षिणा घाल असं यक्षाला सांगतो. पोकळ बांबूतून सुखद वारा शिळ घालेल, किन्नर स्त्रिया त्रिपुर विजय गातील, तेथे तू गर्जनेचे बोल घुमव आणि गीत, वाद्य, नृत्य सेवेत सहभागी हो. आता प्रेक्षणीय स्थळ हिमालयाच्या तटाजवळ पाहून झाली की तू उत्तर दिशेला जा. त्रिविक्रम वामनाप्रमाणे किंचित तिरका हो. कैलासाच्या उंचीप्रमाणे यक्षाच्या विचारांची उंची पहावर इथे कशी वाढत चालली. कालिदासाचं लाडकं देव म्हणजे शिव, प्रिय पर्वत म्हणजे कैलास. कालिदासाच्या कल्पना विलासाला बहर आला नाही तरच नवल. रावणानं कैलास हलवला आणि शिखराचे सांधे खिळखिळे केले. ते हिमाच्छादित शिखरांचे धवल असे सांधे म्हणजे देवस्त्रियांचे लखलखीत आरसे. मुंबई नजीकच्या घारापुरी जवळ येथील लेण्यात हे दृश्य उत्तम कोरलंय. शिवानं अंगठ्याच्या भारानं रावणाचे बाहू दाबले, तो केकाटू लागला म्हणून त्याला रावण हे नाव पडलं. तर श्वेत कमळासारखी धवल शिखर आकाश व्यापून टाकतात ते शिवाचं मनसोक्त असं हास्यच आहे अशी रम्य उत्प्रेक्षाही तो करतो. इथे एक क्रीडा शैल आहे, त्याच्यावर शिवपार्वती जरा जात असताना शिवाच्या हातात भुजग वलय ना तेव्हा पार्वती भीते. तेव्हा तू हे मेघा लक्षात घे, तुझ्या पोटातलं पाणी गोठव आणि हलका हो आणि त्या पार्वती मातेच्या माझ्या पार्वती मातेच्या तळव्याखाली तू आपलं शरीर रचून तिच्यासाठी सोपान कर आणि मातृभक्तीची संधी दवडू नकोस. कैलासाचा पठारी प्रदेश हे अंक म्हणजे कैलास पर्वताची मांडी आणि तो नायक म्हटलाय. आणि सूक्ष्म धवल प्रवाह जो गंगेचा आहे ते नायिकेचं वस्त्र आणि नायिका अलका नगरी अशी सांगतेला पुन्हा एकदा शृंगार रसाचा सम्राट
एक उदात्त कल्पना करतो. आणि ही अलका नगरी म्हणजे स्वाधीन पतिका नायिका आहे, म्हणजे पती जिच्या स्वाधीन आहे अशी ती. असं विरहार्थ करुण वर्णन करता करता पुन्हा स्वाधीन पतिका या शब्दाचं औचित्य असं की माझी पत्नी ही माझ्यावर भरपूर प्रेम करते आणि मीही एकनिष्ठतेने तिच्यावर प्रेम करत आहे. मी दुसऱ्या कुणाकडे कधीच लक्ष देत नाही. एकनिष्ठेने मी तिच्याकडे बघत आहे. म्हणून तीही या अलका नगरीसारखी स्वाधीन पतिका आहे. आज ना उद्या अवधी शापाचं संपल्यावर आमचंही मिलन होणार आहे, हे यातून सुचवायचं आहे. यक्षपत्नी ही नायिका, स्वाधीन पतिका. विरह व्याकुळ सुंदर स्त्रिया त्याला आकृष्ट करू शकत नव्हत्या का? पण यक्ष हा एकपत्नी व्रतधारी आहे. हे ध्वनी तत्व त्याचं चारित्र्य किती संपन्न आणि सुशील आहे हे सुचवतं. इथे पूर्वमेघाची सांगता होती. यक्षाच्या विप्रलंब शृंगाराची जाणीव देताना त्याच्या पत्नीशी असणाऱ्या निष्ठेची आणि स्वाधीन पतिका अशा पत्नीची आठवण देत यक्ष इथे थोडा सुखावतो.